रोम रोम भाइयों. कसं आहे पब्लिक, आज आपण पॉइंटला थांबून होतो, पण आज आपल्याला भाडं कुठलं लागलं नाही. भाषाला भाडं लागलं, पण भाषा बाहेर गेलता कामावर. मग काय छोटी गाडी घेऊन आपल्याला निघायचं होतं भाड्यावर. आलो आपण छोट्या गाडीपाशी, आपली गाडी लावली साईडला, छोटी गाडी घेऊन निघालो आपण भाड्यावर. रुको जरा सबर करो. आपल्या किनोडमध्ये क्रिकेटच्या मॅच चालू झाल्या आणि पब्लिक पण खतरनाकच जास्त दिसत होती. बरीच पब्लिक आलती, क्रिकेटची मॅच पण चालू होती. रोडच्या कामासाठी तर ट्रॅक्टरनंच डांबराच्या टाक्या चालल्या होत्या. मस्त लोड करून खतरनाकमध्ये जात होता. हे आपले आतंकवादीला पाणी पाजवणारे कार्यकर्ते पण ट्रेनिंगला जात होते ग्राउंडला. आपण आलो पाटील अकॅडमीकडे. इथून आपण थोडंसं गाडीमध्ये सामान लोड करून घेतलं. इथं थोडंसं सामान लोड करायचं होतं. डबल लागलो आपण नॅशनल हायवेला. छोटा हत्ती चालवला तर लईच मस्त वाटत होतं. कारवाली फिलिंग यायली ती, पण गाडी काय पळणच गेली, पण ताकदीला तर दमदारच आहे. हे तुम्हाला माहितीच आहे कसं आहे खतरनाकवाला आलू. दुसऱ्या साईडवर आपण रिटर्नमध्ये गाडी टाकतो, पण मधामध्येच ऑटो राहते. आपली गाडी काय तिथून निघत नव्हती. मग काय ऑटो आपण समजेजण ढकलून काढून घेतो. पोरानं ढकलून ऑटो काढून घेतला. लावली आपण डबल गाडी रिटर्नला प्रॉपर जाग्यावर नेऊन. हेच प्लेटा होत्या आणि हेवाल्या बल्ल्या होत्या न्यायच्या आपल्याला. पूर्ण सामान गाडीमध्ये लोड करणं चालू केलं. पोरानं पटापट सामान लोड करत होते, सेंटरिंग लोड करत होते. पूर्ण गाडी लोड करून आपण थांबवली समोर, कारण की आपल्याला ऑटो रिटर्न डबल जागच्या जागेवर लावायचा होता. भाऊ काय आदलाबादला गेला, आपले कार्यकर्ते पण यायले तिकडून. ऑटो आपण जागेवर लावून घेतो, आपण निघतो समोर. ही आपली गाडी होती. निघलो आपण त्या गल्लीमधून बाहेर. आपल्याला गावातल्या गावात सेंटरिंग टाकायची होती. लागलो आपल्या हायवेला. हे चंद्रावरली जागा. इथं चुकून कसं काय आली की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळेना, पण आपल्याला दमानं गाडी काढून घेतली आहे. लागलो आपण समोरच्या रोडला. सिंगलमध्ये जात होतो दमाना. छत्रपती वीर शिवाच्या मक्के. रस्ता कव्हर करून आपण येतो समोर, कारण आपल्याला इथं सेंटरिंग खाली करायची होती. येतो आपण त्या जागेवर. हे मुलं दरवाजा उघडून घेतात. इथं आपल्याला गाडी पूर्ण खाली करायची होती. पोरायनं झटपटच गाडी खाली करून दिली, कारण जास्त वेळ काही नाही लावला. झटपट प्लेटा वगैरे आणून दिले त्यांनी. पूर्ण गाडी खाली करून घेतली. आपण निघतो वापस रस्त्यानं. इथून आपण निघालो समोर. इथं आपली गाडी आपणा कॉर्नरवर थांबवली होती आपण. हे गाडी छोटा हाती आपण देतो भाषेच्या बाबाच्या हातामध्ये, आणि आपला बडा घोडा घेऊन निघतो आपण घराकडे. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी खरबी गावात राहतो मित्रांनो.